हा आहे कुपा, हा किलो आहे 400 रुपये। नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। खूप दिवसापासून तुम्ही बघत आहात घर बसल्या कोकण दर्शन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणामधले खूप सारे फिश मार्केट दाखवले। सो मी राहते ठाण्याला, सो मी विचार केला की ठाण्यामधलं फेमस मार्केट जे आहे कोपरी फिश मार्केट ठाणा ईस्टला 12 बंगल्याच्या इकडे, तेही तुम्हाला दाखवावं, जेणेकरून तुम्हाला मुंबईकरांना जे ठाणेकर्स आहेत त्यांना देखील हे मार्केट कळावं। खूप लोकांना माहीत आहे, पण इथे फिश कसे मिळतात, काय रेट्स आहेत, या सगळ्या गोष्टी कळाव्या म्हणून हा व्हिडिओ तुमच्याकडे मी शेअर करते। सो आता मी चाललेले कोपरी फिश मार्केटला, माझ्यासोबत हा व्हिडिओ नक्की बघा। चला तर आता मी कोपरी फिश मार्केटला आलेली आहे। जसं की मी आपल्याला म्हटलं, हे ठाणा ईस्टला आहे, म्हणजे स्टेशनपासून अगदी जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरती। आल्याला मस्तपैकी मला एक फिश कटिंग पाहायला मिळाली, म्हणजे ही सुरमई फिश कटिंग आहे। याचा एक पीस आहे ना, तुम्हाला बाहेर आपण जेव्हा मार्केट म्हणजे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जातो सी फूडच्या, तेव्हा यातला एक पीस आपल्याला 300 रुपीजला मिळतो। विचार करा, गेस करा इथे हा पीस कितीला असेल। इथे पर पीस 100 रुपीज आहे, म्हणजे बघा आपल्याला मच्छी मार्केटमध्ये आल्यानंतर किती फायदा होतो। त्यातल्या त्यात तुम्ही जर जास्त पीसेस घेता तर तुम्हाला अजून कमी करून दिलं जातं, आणि पीसेस बघताना पूर्ण मोठे मोठे आहेत, आणि ते खूप मोठ्या सुरमई देखील आहेत, बाजूला पूर्ण मोठ्या सुरमई। आणि ठाण्यामध्ये स्पेशली मुंबईमध्ये खूप सारे सी फूड हॉटेल्स आहेत, तर तिथे मच्छी जी आहे ती आपल्या कोपरी फिश मार्केटमधूनच जाते। सो चला आता अजून तुम्हाला दाखवते मी फिश मार्केट। काय पाहिजे? मच्छीचे रेट हे पापलेट आहेत, खापरी पापलेट 1500 रुपये किलो आहे। किलो मध्ये 3 बसतात। हा हलवा आहे, हलवा 700 रुपये किलो आहे। ही सुरमई, सुरमई किलोचा रेट 600 रुपये आहे। ही मोठी सुरमई किलोचा रेट 700 रुपये आहे। ही मुशी, याचा रेट आहे 260 रुपये किलो। ही कोलंबी, याचा रेट आहे 400 रुपये किलो, समुद्राची आहे। या आहेत माकल्या, याचा रेट आहे 300 रुपये किलो। हे ताजे बांगडे, याचा रेट आहे 200 रुपये किलो। आणि ही मांदेली, ही आहे 50 रुपये वाटा, 100 रुपये किलो। हे बोंबील, हे आहे 260 रुपये किलो। ही सुरमई, याचा रेट आहे 800 रुपये किलो। ताईला पण दाखव। हा हलवा, याचा किलोचा रेट आहे 800 रुपये किलो, 4 किलोचा आहे। आहे पोपट, हा किलो आहे 400 रुपये। याला काय काय दाखव, कंटाळा आला दाखवून दाखवून। हा आहे कुपा, हा किलो आहे 400 रुपये। हे टोळ 100 रुपये एक पीस, 50 रुपये एक पीस। वीडियो निकल रहे रे। ही पिवळी वाम, ही 1000 रुपये किलो आहे। वास्ता बोल, कंटाळा आला मला, बोल रहे नहीं हो। दाखवला पोपट। ही घोळ, ये 1200 रुपये किलो। बाद झालं रे, कंटाळा आला मला। आखीवाली आहे का? आखीवाली प्लीज दाखवली असती ना। वाम संपत झाली ना। 1000 रुपये किलो। ही पिवळी वाव 1000 रुपये किलो। टाकू का आतमध्ये? गिराईक ही मागतील परत। फोन बज रहा है मेरा, बस झालं। चला फिश कटिंग होतं इकडे मोठ्या प्रमाणात।
तर आत्ताच आपण वेगवेगळ्या मच्छीचे रेट इथे काय आहेत हे आपण तिथल्या दादांकडूनच ऐकून घेतले. किती रुपयाला कोणती मच्छी किती रुपीजला आहे, किती किलो आहे, वाट्यावरती मिळते की किलोवरती मिळते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या. तर आता तुम्हाला हे जे मी दाखवते इथे लॉटमध्ये मच्छी दुसरी मिळते. म्हणजे इथे खूप सारे पापलेट असतात, त्याच्यानंतर वेगळ्या मच्छी ज्या मला माहीत पण नाही, हलवा, त्यानंतर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. सो तुम्हाला इथे मी थोडंसं फिश मार्केट अजून एक्सप्लोर करून दाखवते. त्यानंतर अजून फिश कटिंगच्या व्हिडिओ देखील तुम्हाला मी दाखवणार आहे, जेणेकरून इथे येताना तुम्हाला या सगळ्याची माहिती मिळालेलीच असेल. सो चला, हे खूप सारी मच्छी लावलेली आहे. इकडे बघताय पापलेटचं एकदम लॉटच्या लॉट, त्यानंतर खेकडे वगैरे सगळ्या मच्छ्या अवेलेबल आहेत. आणि ही 400 रुपये होती. तुम्हाला 300 रुपयेवाली पण मिळते, 200 वाली पण मिळते, 100 वाली पण मिळते साईजनुसार. कारण हे टायगर प्रॉन्स आहे, त्याच्या बाजूला तुम्ही बघता थोडे छोटे प्रॉन्स आहेत. सो वेगवेगळ्या प्रॉन्सची किंमत वेगवेगळ्या रेटप्रमाणे असते. त्यानंतर बोंबील, मांदेली, या सगळ्या गोष्टी, याला काय म्हणतात मला पण नाही, महाकुल हां, अशा बऱ्याच साऱ्या मच्छ्या ज्या आहेत ज्यांची नावं मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आता हे वाटे बघताना तुम्ही 200 रुपये, 300 रुपये याप्रमाणे वाटे आहेत. थोडी बार्गेनिंग करावी लागते, बार्गेनिंगप्रमाणे तुम्हाला मच्छी देखील मिळते. सो चला, आता मी मच्छी खूप सारी बघून झालेली आहे. आता मला फिश कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि अजून वेगवेगळे मोठी मच्छी देखील आहेत, त्यासोबत तुम्हाला मी दाखवणार आहे. सो यातली तुम्हाला कोणती मच्छी आवडते हे देखील मला कमेंट करून कळवा. आणि चला, आपण मच्छी मार्केट अजून बघणारच आहोत. काजू कतरी घ्या. काकू मधा सरळ चला, काजू कतरी.
फायनली मी फिश मार्केट बघून आलेले आहे. खूप भारी होतं. एकदम जास्त स्वस्त पण नाही आणि एकदम जास्त महाग पण नाही आहे, कारण का सकाळी जर आपण भाऊच्या धक्क्याला गेलो तिथे आपल्याला मच्छी स्वस्त मिळते. इथे थोडीफार मीडियम रेंजला मी तुम्ही बघितलीच असेल रेट्स वगैरे. सो कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कळवा. ठाणेकरांसाठी तर हे बेस्ट मार्केट आहे, इवन आजूबाजूच्या सगळ्या सिटीसाठी हे बेस्ट मार्केट आहे. तर तुम्ही नक्की इकडे कोपरी मार्केटला एकदा तरी व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.